सूर्यकुमार यादवचा हा ऐतिहासिक कॅच आठवतो। या ऐतिहासिक कॅचमुळे संपूर्ण भारतीयांचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झालं होतं। मात्र अशा कॅचच्या बाबतीत आता आयसीसीनं नियमांमध्ये एक मोठा बदल केलाय। आयसीसीच्या नवीन नियमानुसार जर फिल्डर हा बाउंड्रीच्या बाहेर असेल आणि तो बाहेरून बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बॉल लोटत असेल तर हवेत असताना तो बॉलला केवळ एकदाच स्पर्श करू शकणार आहे। एक पेक्षा जास्त वेळा बॉलला स्पर्श होत असेल तर अशा परिस्थितीत बॅट्समनला नॉट आउट दिलं जाईल। नवीन नियम अशा कॅचला सुद्धा योग्य मानतो ज्यात फिल्डर पहिले बाउंड्रीच्या आत बॉल पकडतो आणि मग थोड्या वेळासाठी बाहेर जाऊन पुन्हा आत येऊन त्याचा कॅच पूर्ण करतो। यामध्ये फक्त अट एकच असेल की बाउंड्री लाईनच्या बाहेर असताना फिल्डर हा बॉलला केवळ एकच वेळा स्पर्श करू शकणार आहे। पण आयसीसीला अचानक नियमांमध्ये का बदल करावा लागला तर त्याचं झालं असं 2023-24च्या बिग बॅश लीग दरम्यान मायकल नेसर या खेळाडूनं असाच एक वादग्रस्त कॅच पकडला होता। तर मायकलने काय केलं, बाउंड्री लाईनच्या बाहेर असताना 2 वेळा हवेत उडी मारून चेंडू बाउंड्री लाईनच्या आतमध्ये लोटला आणि बाउंड्री लाईनच्या आतमध्ये येऊन मायकलने आपला कॅच पूर्ण केला। अंपायरने बॅटरला आऊट दिलं। मात्र या निर्णयानंतर संपूर्ण वाद पेटला आणि त्यानंतर या निर्णयामध्ये संशोधनाची गरज आहे असं मत क्रिकेट तज्ज्ञांनी व्यक्त केलं आणि याच पार्श्वभूमीवर आयसीसीने या नियमांमध्ये मोठा बदल केलाय।